नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला तर मग आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आता वाजलेले आहे 4. आज स्कूलवरून आणलं आहे त्याला. 1:30 वाजता त्याची स्कूल सुटते. त्याला स्कूलवरून वगैरे आणलं आहे, त्याला झोपू घातलं आणि आता इथे मस्त छान एवढ्या दिवसाची थकान होती ते आता ते रिलॅक्स होते आणि स्वतःसाठी मस्त असा चहा बनवून घेते. आणि आज मी काहीतरी इंटरेस्टिंग बनवणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मी आता इथे चहा बनवते. त्याच्या पहिले मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. मी इथे काय करते, रोज अशी आपली दुधावर नाही का अशी साय येत असते, ही साय मी थोडी रोज जमा करून ठेवते आणि अशी व्यवस्थित काढून ठेवते याच्यामध्ये आणि ही जमा केल्यावर आम्ही याचं तूप बनवत असते रोज. तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी अशी साय जमा करून रोज तूप तयार करते. ते कशा पद्धतीने तूप तयार करते, कशी साय जमा करते, त्याचं विरजन कसं लावते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. अशा पद्धतीने आता पहिले नाही का थोडा चहा घेते आणि नंतर मी तुमच्यासोबत तुपाची रेसिपी शेअर करते. चला तर मग आता चहा घेऊया. फक्कड असा मस्त चहा घेऊया. चहा मांडते पहिले आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते की कशा प्रकारे आपलं तूप केला जाते, कशा प्रकारे तुपाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग मस्त असा चहा एन्जॉय करते. तुम्ही पण बघू शकता किती छान फक्कड अशा पद्धतीने चहा बनलेला आहे, तो एन्जॉय करते. आणि त्याचबरोबर हे बघा इथे अशा पद्धतीने मी रोज साय काढून ठेवत असते. मी तुम्हाला इथे पारंपरिक पद्धतीने रवीने घुसळून मस्तपणे तूप कसं बनवायचं, साजूक तूप कसं बनवायचं ते पाहणार आहे. तर बघा इथे मी साय काढून ठेवली होती, ती छान स्टोअर केली आहे. 1 आठवडाभरची साय आहे ती स्टोअर केली. साय काढायची पद्धत कशी आहे बघा. ते तूप कढवायची वेगवेगळी प्रोसेस असते, ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. रोज दूध आपण गरम करायचे, त्यावर आलेली साय आपण काढायची असते आणि ती फ्रीजमध्ये रोज स्टोअर करायची करून घ्यायची. 1 आठवड्यानंतर ते लोणी कढवायला घ्यायचं. त्यात काय करायचं, पहिले अशी साय मस्त जमा झाली आपली की त्यात 2 चम्मच दही टाकायचं आणि ती तशीच रात्रभर आणि दिवसभर पूर्ण तशीच ठेवायची. फ्रीजमध्ये वगैरे आता ठेवायची गरज नाही सध्या, कारण आपला हिवाळा चालू आहे. फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवलं तरी जमते. इथे बघा मी 1 दिवस आणि 1 रात्र पूर्ण त्याला स्टोअर केली. त्याला चांगलं फेटून वगैरे ठेवलं आहे. तुम्ही फेटून वगैरे ठेवा आणि छान मिक्स करा. ते छान मिक्स झालं म्हणजे त्याला आंबटपणा येते छान. मी इथे छान मोठ्या भांड्यात काढून घेतली ती पूर्ण साय आणि त्यात जेवढं तुमची मर्जी जेवढं असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि छान रवीने घुसळून घ्यायची. रवीची चव ही वेगळीच ते आपण पारंपरिक पद्धतीने इथे करायला घेणार आहोत. मिक्सरमध्ये किंवा तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता, ग्राइंडरनेही करू शकता, कशाने पण करू शकता, पण रवीने घुसळल्याची चव ही वेगळीच असते. छान अशा पद्धतीने घुसळून घ्यायची. बघा इथे माझं लोणी साईडला यायला तयार होऊन राहिलं आहे. पाणी जसं पाहिजे तसं तुम्ही मर्जीने टाकू शकता. हे बघा इथे छान किती मस्त पद्धतीने लोणी वेगळं आणि पाणी वेगळं येऊन राहिलं. बघा किती छान आलेलं आहे. त्याला असं छान 15-20 मिनिट घुसळले ना, थोडं आपल्याला कष्ट घ्यावे लागतात, पण जे नंतर जे आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो. अशा पद्धतीने मस्त घुसून घ्यायचं. आपल्या इकडे कपड्याची वगैरे काळजी घ्यायची. माझ्या सगळं कपड्यावर उडत होतं, पण काही असे ना लोणी तूप खायला भेटणार आहे ना आपल्याला, तेच आनंद छान मानायचा आहे. बघा किती छान पद्धतीचं माझं लोणी असं साईडने वेगळं निघालेलं आहे. सो मी इथे छान 10-15 मिनिट मस्त लोणी घुसवून घेतलेलं आहे. असं छान लोणी वर तरंगते आणि पाणी पण बघा तुम्ही एक साईडने वेगळं झालेलं आहे. आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. इथे छान मस्त घुसवून घेतल्यानंतर लोणी आपण बाहेर काढायचं आणि असं एक छान असं कटोरं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. कोणी काय करते नाही धुवून घेतलं लोणी, पण ती जास्त दिवस असं आपण स्टोअर केलेली साय असते त्याला वास लागायची शक्यता असते. म्हणून छान कधी पण लोणी असं छान पाण्यामध्ये धुवून घेतलं की त्या अशा पद्धतीने छान गोळा करायचा आणि ते पाण्यामध्ये टाकायचं. छान धुवून घेतलं की त्याला वास लागणार नाही. असं घट्ट असा गोळा बांधून घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकायचं. मग नाही का त्याला वास लागणार नाही आणि आपलं तुपाची वास पण छान येईल. तुपाला पण वास लागणार नाही. लोण्याला वास नसेल तर तुपाला पण वास लागणार नाही. अशा पद्धतीने छान जेवढं होईल आपलं लोणी निघेल तेवढं छान असं धुवून घ्यायचं मस्त.
हे आहे छान मस्त 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. एकाच पाण्याने धुवत नाही. पहा मी इथे 2-3 पाण्याने धुतल्यानंतर सुद्धा त्याचं पांढरं पाणी निघत आहे. अशाच पद्धतीने छान सगळं लोणी आपण इथे धुवून घेणार आहोत, कारण की मग त्याला वास लागण्याची शक्यता असते. त्याच्यापेक्षा असं छान धुवून घ्यायचं. आणि हे लोणी पोळीसोबत पण खाल्लं जाते, खूप छान पद्धतीने लागतात. आता हे छान धुतल्यानंतर मी ते गॅस मीडियम फ्लेमवर गॅस घ्यायचा नाही किंवा स्लो केला तरी चालेल. असं त्या गंजामध्ये कढईमध्ये करा, गंजामध्ये करा, कशामध्ये पण करा. आणि छान मस्त असं मीडियम आचेवर हे लोणी करून घ्यायचं. बघा त्याला आता गरम आला होता गंज, छान किती मस्त पाणी सुटलेलं आहे. असं हे बघा तुम्ही इथं कसं एवढा मोठा लोण्याचा गोळा होता, पण तो सगळा मेल्ट होत आहे. आता पूर्ण मीडियम फ्लेमवर अशाच पद्धतीने होऊ द्यायचं. म्हणजे छान त्याला मीडियम फ्लेमवर झालं म्हणजे कसं त्याला मेल्ट व्यवस्थित पद्धतीने होते. आपण स्पीडने म्हणजे पॉवर आपण जास्त वाढवला तर ते मेल्ट होण्यात थोडा वेळ हे होते, जळल्या जाते. ते मी कमी पॉवर गॅस ठेवला. बघा किती छान पद्धतीने मेल्ट होते. आणि अधूनमधून याला असं ढवळायचं असते, छान मिक्स करून घ्यायचं, कारण की ते लागण्याची शक्यता असते. तर आपल्या इकडे लोणी आता तयार होत आहे. लोणी करणं चालू आहे आपल्या इकडे. हे बघा किती छान पद्धतीचं मस्त असं लोणी तयार झालं आहे आपलं. आणि आत्ताच अद्वै पण उठला आहे. आज संकष्टी आहे, संकष्ट चतुर्थी आहे. तर म्हटलं कसं तूप छान असं घरचं तूप तयार करावे. आणि त्याच तुपाचा मी इथे आज काहीतरी देवाला गणपती बाप्पाला मोदक तर करणारच आहे, पण काहीतरी वेगळ्या प्रकारे असं प्रसाद पण ठेवणार. ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते की मी काय करणार आहे, कोणता प्रसाद वगैरे ठेवणार आहे ते. इथे आपलं छान असं तूप कडवणं चालू आहे. आता छान ब्राउनिश असा कलर वगैरे येईल याला छान. हे बघा तर आता अद्वै उठला आहे, तर त्याला पण आता थोडंसं पॅम्पर करावं लागते. आणि तोपर्यंत आपल्या इकडे तूप कडवणं तर चालूच आहे, ते होणारच. तर त्याला पण थोडं पॅम्पर करते, त्याला काय खायला नको वगैरे ते बघते. आणि इकडे तूप तर आपलं सुरू आहे. चला तर कसं लवकर लागण्याची शक्यता असते, म्हणून ते थोडं मधून बघत राहावं लागते. आणि गॅस हा कमी फ्लेमवरच ठेवायचा. मधून चमच्याने इथे थोडं ढवळत राहायचं, म्हणजे कसं ते लागणार नाही. आता याला बघा ब्राउनिश असा कलर येत आहे. याच्यामध्ये थोडं असं मीठ ॲड करायचं, म्हणजे त्याचं टेस्ट हे खूप छान पद्धतीने येते. आणि तुम्ही इथे त्याला जिरं पण टाकू शकता, मीठ जिरं. आणि त्यानंतर थोडासा पाण्याचा हबका द्यायचा, म्हणजे आपल्याला तूप कशा पद्धतीने कडवणं झालं हे आपल्याला लगेच कळते. याला थोडा वेळ ठेवायची गरज आहे. आता याला बघा ब्राउनिश असा कलर येत आहे साईडनी. इथे मस्त तूप माझं छान झालेलं आहे, याला ब्राऊन असा कलर आलेला आहे. जास्त वेळ आपल्याला हे गॅसवर ठेवायची गरज नाही. असा कलर आल्यावर लगेच ठेवायचं, काढून घ्यायचं. आणि हे बघा थंड झाल्यावर मी ते स्टोअर करायला घेतलं आहे. बघा एवढं तूप माझं रेडी झालेलं आहे. आता मला तरी 4-5 दिवस पाहायची गरज नाही, कारण की आमच्याकडे तूप हे खूप पद्धतीने जास्त खाल्लं जाते. हे बघा इकडे छान अद्वैची इथे पेंटिंग चालू आहे. काय करताय अदू? पेंटिंग वेळ नाही भेटते पेंटिंग करायला. का म्हणून रे? घाई गडबड सुरू आहे. पण दिवाळी तर संपली, मग आता कोण पेंटिंग करत आहे? दाण्याची भाजी आपला छान वाटलेल्या दाण्यांची. आणि इथे आहे शिरा बनवला होता छान प्रसादासाठी. आणि भात रेडी आहे, आपली कढी पण रेडी आहे, सगळा स्वयंपाक झालेला आहे. आणि अद्वैसाठी इथे वेगळी भाजी बनवलेली आहे दाण्याची. आणि मोदक पण झाले. मी पूजा वगैरे करून घेतली. आता गणपती बाप्पाची पूजा वगैरे झाली. अद्वैने इथे पहिलेच मोदक आणून ठेवले होते. हे बघा इथं बघा आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे. तशी सकाळी पण पूजा करत असते आणि संध्याकाळी पण करत असते मी. ते छान दुर्वा वगैरे भेटला होता मला, छान पूजा वगैरे करून घेतलेली आहे. मस्त इथे आमची आरती चालू आहे. छान पूजा वगैरे करून घेतली होती पहिलेच. आणि आता ह्याचबरोबर आरती करते. चालू आहे आरती इथे. आता व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.